नमस्कार विद्यार्थी मित्र, मी पराग सर तुमचा परत एकदा स्वागत करतोय आपल्या या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या सिरीजमध्ये। या व्हिडिओ सिरीजमध्ये आपला सिलेबस जो स्पेसिफिकली डिझाइन्ड आहे एमपीएससी असू द्या, जेई, एसएससी जेई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, सर्व सरळ सेवा भरती किंवा कुठल्या तरी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झामच्या कल्याण डोंबिवली असू द्या किंवा पुणे महानगरपालिका आता येणार आहे, नागपूर आणि नाशिक पण, तशा सर्व एक्झामसाठी ज्या एक्झाममध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे किंवा याचा कन्सेप्ट तुम्हाला कामात पडतो, त्यासाठी आपण डिझाइन केलेला हा कोर्स आणि सिलेबस तुमच्यासाठी अवेलेबल आहे। तुम्हाला माहितीच आहे, हा जर व्हिडिओ लेक्चर बघायचे असेल तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, पण पूर्ण सिरीज आपली आहे पीसीसी या आपल्या ॲपवर, जे तुम्हाला ॲप स्टोअरवर भेटणार। जर तुम्हाला तिथे सापडत नसेल तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण आपल्या ॲपची लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता आणि कोर्सेस बघू शकता। सोबत खाली टेलिग्रामची लिंक पण दिली आहे, नक्की जॉईन करा। त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये नवीन येणारे अपडेट्स, काही एक्झाम्स असू द्या, कोर्स असू द्या किंवा सिरीज असू द्या, कुठल्या क्वेश्चनची PYQची तुम्हाला तिथे मिळत राहील। रेग्युलर अपडेट तुमच्यासाठी अवेलेबल असेल। आम्हाला काही विचारायचं असेल, काही डाऊट असेल, क्युरीज असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही जॉईन करू शकता। आम्हाला आमच्या नंबरवर कॉल करा, व्हॉट्सअप करा, मेसेज करा, तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल आहे। आता आज सुरू करूया आपण आणखी एक छोटासा टॉपिकचं नाव आहे वर्क एनर्जी थेरम किंवा वर्क एनर्जी मेथड। आधीच तुम्हाला सांगितलं स्टॅटिकसाठी आपल्याकडे दोन मेथड आहे, एक व्हर्च्युअल वर्क आणि दुसरा आहे डीअलेम्बर्ट प्रिन्सिपल, जो डायनामिक्सला स्टॅटिक मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो। तर वर्क एनर्जी मेथड काय? तर वर्क एनर्जी मेथड एकदम सिंपल आहे की वर्क आणि एनर्जी काय इंटर रिलेटेड आहे। जेवढं तुम्ही वर्क करता ते कशामध्ये कन्वर्ट होते? एनर्जी मध्ये। आणि आपल्याला नियम माहित आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, म्हणजे एनर्जी काय असणार हमेशा प्रत्येक ठिकाणी युनिव्हर्सली कॉन्स्टंट असणार आहे। त्याच आपण प्रिन्सिपल शिकणार की प्रिन्सिपल काय म्हणते वर्क एनर्जीचा, की वर्क एनर्जी काय म्हणते की वर्क डन, जे काही वर्क असेल सगळ्या फोर्सचे रिझल्टंट ऑफ ऑल फोर्सेस कशावर, कुठल्याही पार्टिकल, इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी। सो बेसिकली वर्क डन इज इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी। जे काही वर्क डन असेल दॅट इज हाफ m इंटू v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर। इथे v2 म्हणजे काय? फायनल वेलोसिटी, आणि v1 म्हणजे काय होणार? इनिशियल वेलोसिटी। म्हणजे जे काही चेंज तुम्हाला दिसणार काम करण्यामध्ये ते कशामध्ये दिसणार? फक्त चेंज इन वेलोसिटी मध्ये, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसणार? चेंज इन कायनेटिक एनर्जी मध्ये। सो हाच प्रिन्सिपल आहे की तुम्ही किती वर्क करा, इट विल ऑलवेज अमाउंट इक्वल टू चेंज इन एनर्जी। कुठली? कायनेटिक। तुम्ही ताकद लावली, धक्का मारला, गाडी समोर जायला लागली, तुमचं वर्क कशामध्ये दिसायला लागलं? चेंज इन वेलोसिटी ऑफ द कार किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ द कार। नंतर काही इम्पॉर्टंट जे एनर्जी कन्व्हर्जन मध्ये यूज होतात त्या एक पोटेन्शियल एनर्जी, ते असते mgh। जेवढ्या हाईटवर तुमचा ऑब्जेक्ट असेल h हाईटवर, याचा आहे m आणि सोबत आहे g। सो बेसिकली काय, हा फोर्स इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्टन्स, म्हणजे काय असते वर्क, फोर्स किती आहे मास इंटू ऍक्सेलरेशन, डिस्टन्स किती आहे h, म्हणून फॉर्म्युला काय बनला mgh, mdh नाही mgh, राईट। नेक्स्ट, जर पोटेन्शियल एनर्जी पण कन्सिडर केली तर युनिव्हर्सल काय होणार बघा, इफ पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो कन्सिडर्ड सगळ्या फोर्स मध्ये, तर टोटल वर्क बघा काय होणार आहे। टी म्हणजे तुमची कायनेटिक एनर्जी, जे T1 साठी असणार आहे हाफ m v1 स्क्वेअर, ठीक आहे। तर T2 साठी काय असणार आहे? हाफ m आणि v2 स्क्वेअर, कारण की ऑब्जेक्ट सेमच आहे। v काय तुमची पोटेन्शियल एनर्जी, तर पहिल्या ठिकाणची तुमची पोटेन्शियल असणार आहे mgh1, दुसऱ्या ठिकाणची काय असणार आहे mgh2। सो बेसिकली जो तुमचा फोर्स आहे कुठलाही, जो W आहे वर्क, जो तुमचा नेट फोर्स आहे, सगळ्या फोर्समुळे तयार झालेलं जेवढे वर्क आहे ते कशामध्ये चेंज होईल? एक तर कायनेटिक एनर्जी मध्ये किंवा पोटेन्शियल एनर्जी मध्ये। पण आपण काय म्हणतो की जे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आहे, म्हणजे बेसिकली फ्रिक्शन असू द्या, तुम्ही लावलेले फोर्स असू द्या, हे सगळे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स वापस काय होतात, एक तर तुमची कायनेटिक एनर्जी बदलतात किंवा पोटेन्शियल एनर्जी बदलतात। हे लॉजिक आपण बघितलं होतं सर्क्युलर मोशन मध्ये, वर्टिकल मध्ये किंवा मग सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये, तिथे पण आपण हे लॉजिक बघितलं होतं। ओके, की कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल मध्ये चेंज होत होती, पोटेन्शियलची कायनेटिक मध्ये, सर्क्युलर मोशन इन वर्टिकल प्लेन। आठवत असेल तर बघून घ्या एकदा लेक्चर बॅक साइडला। ओके,
मग याचं अप्लिकेशन काय? बघा सांगितलं छोटासा लेक्चर राहणार आहे, छोटासा टॉपिक आहे, एवढाच टॉपिक आहे ऍक्च्युली. क्वेश्चन्स बरेच काही आहे. अप्लिकेशन काय की डायनॅमिक्स ऑफ पार्टिकल अँड रिजिड बॉडी. आधी काय होतं? स्टॅटिक होतं, इथे काय? डायनॅमिक्स. सेकंड पार्ट आपल्याला काय भेटते? इथे वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट भेटते, जिथे आपण ऍक्च्युली एक्सेलरेशन यूज करत नाही, पण आपल्याला काय भेटते? वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंट. कुठे यूज होते? मशीन्स, पुलीज, प्रोजेक्टाइल्स, स्लाइडिंग मोशन्स, तिथे पण आपण ह्या गोष्टी यूज करतो. कुठलं प्रिन्सिपल? वर्क एनर्जी प्रिन्सिपल. जास्त इम्पॉर्टंट आहे, जास्त सिम्प्लिफिकेशन्स आहे. ओके, तेवढंच बेसिक कन्सेप्ट आहे. तर आपण क्वेश्चनवर जाऊया याच्यामध्ये. ओके, क्वेश्चनवर जायच्या आधी डिफरन्स पाहून घ्या. व्हर्च्युअल वर्क मेथड आणि वर्क एनर्जी मेथड मध्ये काय? व्हर्च्युअल वर्क स्टॅटिक साठी, तर वर्क एनर्जी डायनामिक साठी. बघा सांगितलंय इथे काय? इक्विलिब्रियम कंडिशन पाहिजे. कशाची? सिस्टमची. इथे कोणतं कंडिशन पाहिजे? एनर्जी कन्झर्वेशन. तुम्हाला आता सांगितलं एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. एनर्जी कन्झर्वेशन. इथे वर्क काय? इमॅजिनरी आहे. इथे काय? रिअल वर्क आहे. वर्क म्हणजे डिस्प्लेसमेंट बेसिकली. फोर्स तर लागूच राहिले ना. इथे ऑल फोर्सेस कशामध्ये आहे? इक्विलिब्रियम मध्ये आहे. इथे फोर्समुळे काय होऊ राहिलं? डिस्प्लेसमेंट येऊ राहिलं किंवा मोशन येऊ राहिलं, येत आहे मोशन. याचं काम स्टेबल गोष्टी काय असते? स्ट्रक्चर असते, ट्रस असते, फ्रेम्स असतात. इथे काय असतात? मोशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मोशन कुठे आहे? मेकॅनिकल सिस्टम मध्ये. पुलीज आहे, फ्रिक्शन वाले गिअर्स आहेत. ठीक आहे, आपण बघितलं ना एक्झाम्पल. इथे पुलीज आहे, प्रोजेक्टाइल्स आहे, मशीन्स आहे. जिथे कुठे मोशनचा पार्ट आला, मुव्हिंग ऑब्जेक्ट आला, तिथे आपण वर्क एनर्जी मेथड यूज केली की जास्त फायद्यात राहील. जिथे स्टॅटिक स्ट्रक्चर आलं तिथे व्हर्च्युअल वर्क मेथड यूज केलं तर जास्त कामाचं राहील. राईट, सिंपल आहे. ओके, चला सिंपलचा क्वेश्चन बघूया. द युनिट ऑफ वर्क. आता सांगितलं वर्क इक्वल्स टू काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स म्हणजे काय होते? न्यूटन. डिस्प्लेसमेंट कशामध्ये आहे? मीटर. मीटरला काय म्हणतो आपण? जूल. जर तुम्हाला हे आठवत नसेल तुम्ही काय म्हणू शकता? वर्क इज ऑल्सो इक्वल्स टू एनर्जी. आता सांगितलं वर्क डन इज कन्वर्टेड इनटू एनर्जी कायनेटिक मध्ये किंवा पोटेन्शियल मध्ये. आणि एनर्जीचा युनिट कशामध्ये आहे? एनर्जी आपण मोजतो जूल मध्ये. मग एनर्जी जूल मध्ये मोजतो म्हणजे वर्क पण कशामध्ये मोजायला पाहिजे आपण? जूल मध्ये. ओके, छोटा कन्सेप्ट, छोटा टॉपिक आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही. नेक्स्ट म्हटलंय की वर्क एनर्जी प्रिन्सिपल कशाला रिलेट करतो? वर्क डन आणि डिस्प्लेसमेंटला करतो का? तो वर्क डन आणि डिस्प्लेसमेंटचं रिलेशन जर पाहिजे असेल आपल्याला, हा कुठला होता? व्हर्च्युअल वर्क. कारण की वर्कची गोष्ट आली. कशाची गोष्ट आली? व्हर्च्युअल वर्क. वर्क डन अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, वर्क डन अँड टाइम. ओके, हे असू शकते पण चेक करू आपण. दुसरं काय ऑप्शन आहे का? वर्क डन अँड चेंज इन कायनेटिक एनर्जी. हेच तर आपली स्टेटमेंट आहे की जेवढं तुम्ही काम करणार त्याच्यामुळे काय चेंज होईल? कायनेटिक एनर्जी चेंज होईल. सो दिस इज करेक्ट आन्सर. हे नाही आहे, हे पण नाही आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर. ठीक है, नेक्स्ट, अ ब्लॉक ऑफ 5 kg इज लिफ्टेड 2 मीटर वर्टिकली. ठीक है, तो वर्टिकली इथे 5 kg चा ब्लॉक होता. MI 5 kg. त्याला काय केलं आपण? वरती घेऊन गेलो. किती डिस्टन्स वर? 2 मीटर वर. वजन तेवढंच आहे 5 kg. वर्क डन किती झालं असेल? आता तुम्हाला सांगितलं वर्क डन काय असते. वर्क डन इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी mgh. m किती आहे? 5 kg. g आहे 9.81 आणि किती h आहे? 2. सो बेसिकली 5 दुनी 10. 10 इंटू 9.81 मल्टिप्लाय करा. बेसिकली आन्सर झालं 98.1 joules इज द राइट आन्सर. सो 98.1 जूल, बी ऑप्शन. पोटेन्शियल एनर्जी आहे. नेक्स्ट, इन वर्क एनर्जी प्रॉब्लेम्स द नेट वर्क डन इज निगेटिव्ह. द कायनेटिक एनर्जी काय असणार आहे मग? वर्क डन पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, जो काही चेंज इन कायनेटिक एनर्जी असेल तो कशामध्ये येणार आहे? चेंज इन वर्क डन. सो वर्क डन इज इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता बघा, वर्क एनर्जी प्रॉब्लेम मध्ये नेटवर्क जे आहे, ठीक आहे, सो वर्क इज इक्वल्स टू बघा काय असणार आहे? चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता चेंज इन कायनेटिक म्हणजे काय होते? कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल.
आता वर्क डन किती आलं, निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह काय येणार, जेव्हा आपण लहान मधून मोठी व्हॅल्यू काय होणार आहे, सबट्रॅक्ट करणार आहे. तर मोठी व्हॅल्यू कोणती आली, इनिशियल कायनेटिक एनर्जी. नंतर नंतर काय झाली, कमी झाली कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी पण काय झाली, डिक्रीज झाली. सो कायनेटिक एनर्जी ऑल्सो डिक्रीजेस. जर वर्क डन निगेटिव्ह असेल तर कायनेटिक एनर्जी पण काय होणार, डिक्रीज. एकदम सिंपलचं काम आहे. गाडी समजा उतारावून उतरत असेल, तुम्ही धक्का लावून गाडी थांबवायचा प्रयत्न केला, तुम्ही वर्क केला, पण तुमच्यामुळे काय झालं, गाडीची स्पीड कमी झाली, तर कायनेटिक एनर्जी कमी झाली. तुमचं काम काय झालं, निगेटिव्ह, कारण की तुमचा फोर्स मोशनच्या डायरेक्शनच्या उलटा होता. कारले जायचं होतं समोर, ठीक आहे, कारले जायचं होतं समोर, या डायरेक्शनला मोशन आहे. तुम्ही इकडे फोर्स लावला तर तुमचं वर्क काय झालं, वर्क डन काय झालं तुमचं, निगेटिव्ह. वर्क निगेटिव्ह झालं म्हणजेच ऍक्सेलरेशन किंवा वेलोसिटी काय झाली, कमी झाली. वेलोसिटी कमी किंवा ऍक्सेलरेशन कमी म्हणजे कायनेटिक एनर्जी पण कमी झाली. राईट, सो डिक्रीजेस. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे डी अलेम्बर्ट्स प्रिन्सिपल वर, की इट इंट्रोड्युसेस अ फिक्शियस फोर्स. फिक्शियस म्हणजे काय होते, व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणण्यापेक्षा काय म्हणून, फिक्शियस म्हणजे काय, नॉट रिअल, जो रिअल नाही आहे. सो इमॅजिनरी, फिक्शन आहे तो, जो रिअल नाही असा फोर्स कोण इंट्रोड्यूस करू राहिला आता, डी अलेम्बर्ट. हा क्वेश्चन विचारलाय SSC JEE 2017 सिव्हिल साठी. ऑब्विसली सेंट्रिपिटल तर नाही आहे, इनर्शियल फोर्स इज द राईट आन्सर. बाकी असे कुठले फोर्स काही कामाचे नाही आहे, म्हणजे फिक्शियस नाही आहे. जरी हा सेंट्रिफ्युगल फोर्स फिक्शियस आहे, पण हा काय सुडो फोर्स आहे ऍक्च्युली. तो कुठे यूज करतो आपण, रोटेशनल मोशन मध्ये सांगितलंय तुम्हाला, रोटेशनल मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, की अ 5 kg ब्लॉक इज ऍक्टेड अपॉन बाय फोर्स ऑफ 20 न्यूटन. ठीक आहे, मास दिला आपल्याला, ठीक आहे, 5 kg. फोर्स दिला आपल्याला 20 न्यूटन. ओके, अँड फ्रिक्शनलेस सरफेस आहे ऑन अ फ्रिक्शन सरफेस. ऍक्सेलरेशन युजिंग डी अलेम्बर्ट्स प्रिन्सिपल इज. आता ऍक्सेलरेशन काढायला सांगितलं डी अलेम्बर्ट प्रिन्सिपलनं. दोन ऑप्शन तुमच्याकडे, एक तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता, ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू काय होते, फोर्स इज इक्वल्स टू काय असते, मास. ओके, मास इज इक्वल्स टू आहे 5. सो फोर्स इज इक्वल्स टू काय असते, मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स दिलाय 20, मास दिलाय 5, ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचा आहे. हा 5 मल्टिप्लायचा खाली जाऊन डिवाइड झाला. सो 20/5 इक्वल्स टू ऍक्सेलरेशन विच इज इक्वल्स टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द राइट आंसर. सो 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द राइट आंसर. ठीक आहे, सिंपल आहे, डी अलेम्बर्ट प्रिन्सिपल वर. नेक्स्ट, इन डी अलेम्बर्ट प्रिन्सिपल कुठला फोर्स म्हटलाय, इनर्शिया फोर्स. काय असते फॉर्म्युला, F इज इक्वल F प्लस मायनस MA इक्वल टू 0. ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची आहे, इनर्शियल फोर्सची आहे. सो जर आपल्याकडे ऑप्शन असेल मायनस MA, ते करेक्ट आन्सर आहे, प्लस MA करेक्ट आन्सर नाही. सो मायनस MA इज ऍक्च्युअली द राईट आन्सर. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. नेक्स्ट, डी अलेम्बर्ट प्रिन्सिपल इज मेनली युज्ड इन. आता हा क्वेश्चन बघा, आपण जे इथं कंपॅरिझन बघितलाय, स्टॅटिक डायनामिक, व्हर्च्युअल आणि वर्क एनर्जी. डी अलेम्बर्ट आलाय की इथे, डी अलेम्बर्ट मागच्या लेक्चर मध्ये होता, पण त्यात पण आपण काय बघितलंय की डी अलेम्बर्ट प्रिन्सिपल जो आहे, सो स्टॅटिक साठी फक्त व्हर्च्युअल असते, कायनेमॅटिक साठी पण नाही, डायनामिक साठी पण नाही. ऍक्च्युअली डी अलेम्बर्ट प्रिन्सिपल मध्येच मोशन आहे, आणि तो मोशनच्या विरुद्ध काय एक फोर्स लागलाय, तो काय इनर्शियल फोर्स, तो काय इक्वल आहे, म्हणजे त्याला समोर जाऊ देत नाही, म्हणजे तो काय करते, स्टॅटिक ओनली साठी आहे. ठीक आहे, मोशनच नाही ना. F इज इक्वल्स टू MA. जेवढा फोर्स तुम्ही लावराल त्याच्या अपोज मध्ये कोणता फोर्स लागणार आहे, ठीक आहे, डी अलेम्बर्टचा स्टॅटिक ओनली साठी. आता याच्यामध्ये थोडासा इश्यू होऊ शकते की जर तुम्ही फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज केला, तुम्ही त्याला कायनेमॅटिक्स मध्ये पण सॉल्व्ह करू शकता, कारण की डी अलेम्बर्टचं कामच काय की जो क्वेश्चन डायनामिक मध्ये असेल त्याला आपण कन्वर्ट कशामध्ये करतो, स्टॅटिक. म्हणजे आपण सॉल्व्ह कशाला करतो, ऍक्च्युली स्टॅटिकला सॉल्व्ह करतोय, युजफुल इन सॉल्विंग स्टॅटिकला सॉल्व्ह करतो. डायनामिक साठी आपल्याकडे कोणता ऑप्शन आहे, डायनामिक साठी आहे वर्क एनर्जी मेथड. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपला, की वर्क एनर्जी प्रिन्सिपल
indicates stopping distance increases with. स्टॉपिंग डिस्टन्स वाढवायचा. डिस्टन्स वाढवायचा म्हणजे काय, आपल्याला माहिती ना, स्टॉपिंग डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स जर वाढवायचा असेल तर काय वर्क वाढवावं लागेल. वर्क काय प्रोपोर्शन मध्ये आहे, कायनेटिक एनर्जीच्या प्रोपोर्शनल मध्ये आहे. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ एम व्ही स्क्वेअर. तर आपल्याला वेलोसिटी वाढवायची आहे तर स्क्वेअर ऑफ स्पीड, हे इज द राईट आन्सर. स्क्वेअर ऑफ स्पीड काय राईट आन्सर. स्पीड वाढवा, स्टॉपिंग डिस्टन्स पण काय होते, वाढते. वर्क एनर्जी मेथड कॅन बी यूज टू फाइंड डिफ्लेक्शन इन बीम्स बाय इक्वेटिंग स्ट्रेन एनर्जी टू. जर तुम्हाला माहित असेल आपला एक फॉर्म्युला आहे की काय तो ई बाय सिग्मा बाय वाय. अच्छा, मुवमेंट वाला आहे. सो जर तुम्हाला बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला माहिती असेल की ई बाय आर इज इक्वल्स टू सिग्मा बाय वाय इज इक्वल्स टू एम बाय आय, तर तो जर तुम्ही फॉर्म्युला यूज केला, व्हर्च्युअल वर्क चालत नाही तिथे, एक्सटर्नल वर्क काही राहत नाही, शियर फोर्स ऍक्च्युअली यूज करत नाही, आपण मुवमेंट यूज करतो, त्याचं नाव आहे बेंडिंग मुवमेंट यूज करतो, एम बाय आय. ठीक आहे, लक्षात ठेवा. फॉर्म्युला राहणार आहे समोर जाऊन जेव्हा आपण सॉम शिकणार आहे. सो बेंडिंग मुवमेंट साठी वर्क एनर्जी प्रिन्सिपल यूज केला जाते. ठीक आहे, शियर फोर्स मध्ये तर फोर्स साठी नाही, फोर्स साठी डिस्प्लेसमेंट पाहिजे, तेव्हा कुठे काय येणार आहे, वर्क येणार आहे. राईट. नाउ नेक्स्ट, की द वर्क एनर्जी मेथड इज यूज टू डिटरमाइन अननोन फोर्सेस बाय इक्वेटिंग वर्क. कशाला इक्वेट करतो आपण, चेंज इन कायनेटिक एनर्जी. डायरेक्ट क्वेश्चन आहे, डायरेक्ट आंसर आहे. ओके. नेक्स्ट, वर्क डन इन लिफ्टिंग 10 kg बॉडी टू द हाइट ऑफ 5 मीटर. ठीक आहे, 10 kg बॉडी आहे. सो 10 kg त्याला आपण काय केलंय, लिफ्ट केलाय. किती हाइट वर, 5 मीटर. खाली कुठला फोर्स लागते, जी लागते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक्सर्शन टू ग्रॅव्हिटी. आणि वर्क डन काय होता आपला, एम जी आणि एच. एम किती आहे 10, जी किती आहे 9.81 इंटू 5. याला मल्टिप्लाय करा, तुम्ही याला मल्टिप्लाय करा तर 98 इंटू 5. सो 5 1 5 8 5 40, सॉरी 4, 490 इज द राइट आंसर. 490 जूल हे काय करेक्ट आंसर आहे. सो काही कॉम्प्लिकेशन्स नाही, सिंपल से फॉर्म्युला आहे, कंटिन्यू करू शकतो आपण. राईट. आणखी क्वेश्चन बघूया की वर्क एनर्जी प्रिन्सिपल इज डिराइव्ड फ्रॉम. कुठून आला वर्क याच्यावर प्रिन्सिपल. एक आहे न्यूटन्स लॉ म्हटलाय. न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणते, एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. तो एक सिंगल फोर्स विषयी बोलत नाही. नेक्स्ट आहे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. अजून मोमेंटम विषयी गोष्ट आलीच नाही. एक आपण शिकलो आहे की कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, त्याच्यामध्ये काय, जो काही वर्क असेल तो कायच्या बरोबर असणार आहे, कायनेटिक एनर्जीच्या बरोबर असणार आहे. सो दिस इज राइट आंसर. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी ऑफ 1 kg ऑब्जेक्ट इज 72 जूल. इट्स मोमेंटम इज. आता बघा, मोमेंटम काढायला सांगितलं. जर तुम्हाला माहित असेल मोमेंटम इज इक्वल्स टू काय असते, मास इंटू वेलोसिटी असते. ठीक आहे. आता हे आपल्याला काय दिलं आहे, कायनेटिक एनर्जी दिली आहे. कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ एम व्ही स्क्वेअर दिली असते. सो हाफ एम व्ही स्क्वेअर कायच्या बरोबर असणार आहे, 72 जूलच्या बरोबर असणार आहे. हा 2 तिकडे गेला, मास किती आहे 1 आहे. सो हा झाला मासची व्हॅल्यू 1, व्ही स्क्वेअर 72 इंटू 2 झाला, 2 इंटू 2 4, 144. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू 144 झाला. आपल्याला तर वेलोसिटी पाहिजे, फक्त स्क्वेअर रूट घ्या. 144 चा स्क्वेअर रूट किती होते, तो झाला 12. वेलोसिटी असल्यामुळे मीटर पर सेकंड. सो 12 kg मीटर पर सेकंड इज द राइट आंसर. मास 1 आहे ना, एम इंटू व्ही. ठीक आहे. सो मासनी मल्टिप्लाय करा, एम इंटू व्ही. सो 1 इंटू 12. हा kg, हा मीटर पर सेकंड. सिंपल आंसर आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही. राईट. तर अशा प्रकारे आपण वर्क एनर्जी थेरम कंप्लीट केली आहे. वर्क एनर्जी, डीअलेम्बर्ट प्रिन्सिपल आणि व्हर्च्युअल वर्क हे कन्सेप्ट आपसात दिसायला सिमिलर आहे, पण त्याचे अप्लिकेशन वेगळे आहे. एक स्टॅटिक साठी आहे, एक डायनेमिक्स साठी आहे, आणि एक डायनेमिकला स्टॅटिक मध्ये कन्वर्ट करून सॉल्व्ह करायला हेल्प करतो. कन्सेप्ट, लॉजिक
विसरू नका, टू द पॉइंट काम करायचं. अशाच प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. इझी क्वेश्चन असतात, डिफिकल्ट नाही. तुम्हाला माहितीच आहे हे क्वेश्चन सगळ्यासाठी अवेलेबल आहे. पण तुम्हाला पूर्ण लेक्चर बघायचे असेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकता आपला ॲपचं नाव आहे PCC पिलर्स कोचिंग क्लासेस, ज्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. आणखी इन्फॉर्मेशन आणि अपडेटसाठी दिलेल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला जाऊन तुम्ही जॉईन करू शकता, तिथे पण विचारू शकता. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.